नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. मकर संक्रांती निमित्त आज परत एकदा आपण एक मस्त कुरकुरीत रेसिपी करतो, ती म्हणजे गुळ मुरमुरा लाडू. या लाडवांमध्ये मुरमुऱ्यांच्या बरोबरच तीळ, डाळवं, शेंगादाणे असे पदार्थ देखील आपण घालतोय. त्यामुळे या लाडवांची लज्जत अजूनच वाढते. अगदी सोपी रेसिपी आहे व लागणारं साहित्यही नेहमीचेच. तर चला झटपट आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. आपल्या आजच्या लाडवासाठी आपण ह्या बोलने 3 बोल हे मुरमुरे घेतलेले आहे. याला कोणी कुरमुरे देखील म्हणतात. आणि 3 बोल मुरमुऱ्यांसाठी आपण 1 बोल गूळ घेतलेला आहे. आपला साधा गूळ, चिक्कीचा नको, साधा गूळ पण जरा बारीक कापून घेतलेला आहे. आणि प्रत्येकी 2 टेबलस्पून आपण डाळवं, तीळ आणि शेंगादाणे. तीळ आणि शेंगदाणे भाजलेले आहेत. शेंगदाणे भाजून खलबत्त्यामध्ये मी त्याला असं जाडसर कुटून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 पिंच म्हणजे 1 चिमूट खायचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा देखील लागणार आहे. त्यानंतर आपल्याला 1 टेबलस्पून साजूक तूप देखील लागेल. आपण गॅसवर कढई चढवली आणि त्यामध्ये हे मुरमुरे घातलेले आहे. आपल्याला हे मुरमुरे लो टू मीडियम फ्लेमवरती कालथ्याने सतत हलवत कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहे. फ्लेम अजिबात वाढवायची नाही, नसता ते कढईला तळाशी लागू शकतात, जळू शकतात. त्यामुळे आपण लो टू मीडियम फ्लेम ठेवून बघा सतत असं कालथ्याने हलवत राहायचं. मुरमुरे छान क्रिस्पी होईल तो भाजून घेऊयात. आपण चेक करूयात झालेत का. हे बघा लगेच बारीक होतात, चुरले जात आहेत की नाही. एवढे पुरेसे झालेले आहे भाजणं. तर आता हे कुरमुरे आपण ताटामध्ये काढून घेऊयात. आता आपल्याला गूळ विरघळून घ्यायचा आहे, त्याचा पाक करून घ्यायचा आहे. तर आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालूयात. आणि यामध्ये आता घालूयात आपण जो कापून घेतलेला, बारीक करून घेतलेला गूळ आहे ना, तो घालतोय आपण. मी तुम्हाला मगाशी सांगायला विसरले, आपण हा साधा गूळ घेतलाय पण त्यातही तो असा चिकट असलेला गूळ घ्यायचा आपल्याला. तर आपण हा गूळ घातलेला आहे. गॅसची फ्लेम आपण अगदी लो ठेवलेली आहे. आणि आता आपण कालथ्याने ह्या गुळाला असं सतत हलवूया आणि हा गूळ विरघळून घेऊया. चुकूनही गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाही. आपण बारीक कापून घेतल्यामुळे फार वेळ लागणार नाही आपल्याला. बरं, आपण एकीकडे गूळ विरघळून पाक करायला घेतोय. दुसऱ्या बाजूला मी एका बोलमध्ये गार पाणी घेऊन ठेवलेलं आहे. आपल्याला लाडू बांधताना त्या पाण्याचा उपयोग होणार आहोत. बघा हळूहळू गूळ मेल्ट होतोय. हे बघा गूळ विरघळला आहे आणि त्यामध्ये आता बुडबुडे येत आहेत. पाक तयार झाला का त्या आपण ते चेक करून पाहूयात. त्यासाठी एका बशीमध्ये मी थोडं पाणी घेतलंय आणि त्यामध्ये आपण हा गुळाचा जो पाक आहे तो घालून बघू. बघा घातलाय आणि आता आपण हलवूयात. पाक पाण्यामध्ये मिसळत नाहीये तर एका जागी राहिलेला आहे तो, बरोबर. म्हणजे आपला गुळाचा पाक तयार आहे. आपण आता गॅस बंद करूया. बघा गुळाच्या पाकाचा रंग देखील बदललेला दिसत असेल तुम्हाला. तर आपण गॅस बंद करूया आणि यामध्ये आपण भाजून घेतलेले मुरमुरे, त्याचबरोबर डाळवं, तीळ आणि शेंगदाण्याची भरड. आता आपल्याला पटापट हात चालवायचा आहे. हे पटपट मिक्स करून घेऊया. कारण एकदा गार झालं की हे नीट मिक्स होणारही नाही आणि लाडू देखील बांधले जाणार नाही. तर आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि तुम्हाला जे म्हटलं ना मी, पाण्याचा बोल तयार ठेवा. तर आपण हाताला पाणी लावून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण याचे लाडू वळणार आहोत. जरा व्यवस्थित मिक्स करून घेते. हे बघा तळ हाताला असं आपण पाणी लावून घ्यायचं आणि त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने असा थोडासा पोर्शन घ्यायचा
गरम आहे पण आपल्याला हाताला सहन होईल इतपत आणि गरम असेपर्यंतच आपले हे लाडू बांधले जाणार आहे। हे बघा असे गोल गोल लाडू अशा प्रकारे आपण हे लाडू पटापटा बांधून घेऊयात। हे बघा जर तुम्ही एकट्याच करणार असाल ना तर आज मी दाखवलं तेवढ्या कमी प्रमाणामध्ये हे मुरमुरे आणि गूळ घ्या। जर बांधायला तुम्हाला हेल्पिंग हँड असेल म्हणजे अजून कोणी तुम्हाला मदतीला असेल तर तुम्ही मग जास्त लाडू घालण्याचा घाट घाला कारण हे गार झाले की लाडू अजिबात बांधले जात नाही। बरं आज आपण लाडू बांधतोय पण तुम्ही थाळ्याला तूप लावून हे तयार मिश्रण थापून त्याची चिक्की देखील बनवू शकता। चला अशा प्रकारे मी हे सर्व लाडू तयार करून घेते। बघा कसले सुरेख लाडू झाले की नाही। चला पटापट आपण हे सर्व लाडू बांधून घेऊयात। मिश्रण गरम असतानाच आपण हे सर्व लाडू वळून घेतलेले आहेत। घेतलेल्या साहित्यात जवळजवळ आपले 15 लाडू झाले मीडियम आकाराचे। तुम्हाला जवळ दाखवते, तुम्हाला दिसत असेल डाळ व तीळ यामध्ये दिसत आहेत ओके नाही। यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटचं काप घातले तरी चालेल। बरं हा लाडू मी आता तुम्हाला फोडून दाखवू शकत नाही, तो डायरेक्ट खावाच लागतो। मीडियम आकाराचं मी त्यासाठीच केले की डायरेक्ट एक लाडू उचलायचा आणि तोंडात घालायचा आणि एक मस्त घास घ्यायचा। तुम्हाला फक्त त्याचा आवाज मी दाखवू शकते। भारी। चला मग आता कसली वाट पाहताय, आपण टेस्ट करूयात। अतिशय कुरकुरीत झालेले आहेत आपले हे कुरमुरा म्हणजेच मुरमुरा गूळ लाडू। कुरकुरीत गूळ मुरमुरा लाडू तयार आहेत। आज आपण संक्रांतीनिमित्त हे केले आहेत परंतु थंडीच्या दिवसात हे लाडू सर्वांनीच आवर्जून खावेत। इतर वेळी हे लहान मुलांना मधल्या वेळेच्या भुकेसाठी सटरफटर खायला देण्याऐवजी हे लाडू नेहमी घरात करून ठेवत चला। लाडू गार करून एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर केले की बरेच दिवस टिकतात। काय मग खव्यांनो रेसिपी ट्राय करणार ना? नक्की करा व न विसरता डिस्क्रिप्शन बॉक्स देखील चेक करत चला। आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा।